चालू आहे आता चालू आहे चालू आहे ऐक ना हा वाटलं आला तो रिलॅक्स आहे हॅलो काय Okay, good evening. Am I audible? Yes, ma'am. Okay. Screen दिसते सगळ्यांना? हो मॅम. Correct. ठीक आहे. Okay. See, on last lecture we study about the chemical reactions of alkene. Correct? तर त्याच्यामध्ये आपण दोन chemical reactions study केल्या होत्या last lectureला. That is addition of sulfuric acid as well as ozonolysis reaction. We studied these two reaction. That is addition of sulfuric acid and ozonolysis reaction. Okay, this reaction we studied yesterday. Now the next chemical reaction we are going to study, that is hydroboration oxidation of alkene. Alkenes आपण hydroboration oxidation करणार आहोत का? I think so it's the fifth reaction, fifth chemical reaction. Hydroboration oxidation of alkene. Alkene's oxidation करणार आहोत आपण, and through the oxidation of alkene we are going to prepare alcohol. Hydroboration oxidation करून आपण alkene पासून alcohol बनवणार आहोत. See, these alkenes with diborane in tetrahydrofuran, that is THF solvent undergoes hydroboration oxidation, which on oxidation with alkaline peroxide gives alcohol. अशी रिएक्शन आहे की जी मी तुम्हाला आता फक्त थेअरी मध्ये लिहून दाखवली. नाउ वी आर गोइंग टू सी दिस रिएक्शन. हा जो रूल असतो हा कोणाच्या अकॉर्डिंग होतो पहा. दिस इज अकॉर्डिंग टू मार्कोव्निकोव्स रूल. It is according to this reaction is according to Markovnikov's rule. This reaction is according to Markovnikov's rule. Sorry, anti-Markovnikov's rule. According to anti-Markovnikov's rule. तुम्ही मला सांगणार आहात नेक्स्ट क्वेश्चन माझा हा आहे, व्हॉट इज anti-Markovnikov's rule. एक दोन लेक्चरच्या पूर्वी आपण मार्कोव्निकोव्स आणि अँटी मार्कोव्निकोव्स रूल शिकलोय. वरती मी THF हा एक सॉल्व्हंट लिहिला होता, तर त्याचा फुल फॉर्म मी इथे लिहून ठेवते. THF म्हणजे टेट्रा हायड्रोफ्युरान. ओके, आणि हा जो कंपाऊंड आहे हा कशासाठी यूज केला जातो? इट इज यूज्ड ॲज ए सॉल्व्हंट. इन दिस रिएक्शन. ठीक आहे. सो वी आर गोइंग टू सी द रिएक्शन. सी, for example, this alkene, that is ethene, if we use this 6 moles of alkene plus काय टाकायचं alkene वर आपल्याला पहा इथे वरती alkene with diborane in a THF solvent. बरोबर, आपण काय लिहिले इथे alkene in diborane with a THF solvent. तर आता इथे आपण diborane टाकूयात का plus BH3 twice. This is called as हा आहे बोरेन.
आपण 2 वेळा यूज केलं, दॅट इज डायबोरेन, किंवा ह्याला B2H6 असंही लिहितात. ठीक आहे. इन प्रेझेन्स ऑफ विच सॉल्व्हंट? इन प्रेझेन्स ऑफ THF सॉल्व्हंट. ठीक आहे. तर हा काय देतो? डायबोरेन, ट्रायअल्किल बोरेन सारखं कंपाऊंड देतो. म्हणजे 2 moles of CH3CH2. This boron is get attached with this CH2. हा बोरॉन इथे अटॅच्ड होईल. We get this trialkyl borane as a compound. ट्रायइथिल बोरेन, डायरेक्टली इथिल लिहूयात आपण. ट्रायइथाइल बोरेन. बोरेन. ओके. इथे तयार झालं ट्रायइथाइल बोरेन. ट्रायइथाइल बोरेनवर पुढे काय करायचंय पहा आपल्याला? परत ऑक्सिडेशन करायचंय आपण बाय ॲडिशन ऑफ अल्कलाइन परऑक्साईड. आता हा जो तयार झाला ट्रायअल्काइल बोरेन, ह्याच्यावरती आपण ॲडिशन करणार आहोत अल्कलाइन परऑक्साईडची, म्हणजेच H2O2 ची. फॉर आवर अंडरस्टँडिंग आय एम गोइंग टू राईट लाईक दिस. हा आहे परऑक्साईड. ओके, परऑक्साईड. इथे परऑक्साईडचे ॲडिशन करतोय आपण इन प्रेझेन्स ऑफ NaOH. अल्कलाइन परऑक्साईड सांगितलं होतं. अल्कलाइन म्हणजे बेसिक. ठीक आहे. सो अल्कलाइन परऑक्साईड. तर काय होतं पहा, हा बोरॉनचा जो बॉन्ड आहे इट ब्रेक्स, दिस बॉन्ड ऑल्सो ब्रेक, आणि हे ते 3 OH आहे दे गेट ॲडेड ओव्हर हिअर अँड वी गेट 3 moles ऑफ CH3CH2OH. मी काय सांगितलं होतं पहा, हा बोरेन निघून जाईल आणि हे 3 OH ग्रुप इथे ॲड होतील. सो वी गेट दिस काइंड ऑफ इथॅनॉल, दॅट इज अल्कोहोल, प्लस रिमोल ऑफ जो बोरॉन निघून गेला होता इथून तो बोरॉन, अँड इथे जो OH राहिला 3 times OH, that is OH thrice. So we get this kind of compound. This is a ethanol and we get this kind of compound. रिएक्शन समजली का चेक करा. हा अल्कीन आहे, इथिन आहे. इथिनवर आपण डायबोरेनची ॲडिशन केली. The boron is get attached over here. 3 moles of boron is here is a formation of 3 moles of compound. Then addition of peroxide on this. हा peroxide आहे. peroxide ची addition जर केली तर हा OH group 3 moles of OH get added over the ethane group and 3 moles of OH they get added over the boron. ठीक आहे. ओके, रिएक्शन लक्षात आली आहे का? Then we are going to solve the next reaction, that is next example घेऊया प्रोपीनचं. Now you are going to try about the propene. Try for the propene. Second example, if we use 6 mole of propene, हा propene आहे, plus addition of BH3 twice in presence of THF, tetrahydrofuran. ओके, तर तुम्हाला प्रोडक्ट लिहायचं आहे आणि नेक्स्ट त्याच्यामध्ये पेरॉक्साइड काढून फायनल प्रोडक्ट लिहायचं. येस, फर्स्ट ऑफ ऑल राईट डाउन दिस रिएक्शन, देन अकॉर्डिंग टू द अबाव रिएक्शन ट्राय फॉर दिस रिएक्शन. ही रिएक्शन लिहून घ्या, मग मी तुम्हाला वरची रिएक्शन दाखवते. देन अकॉर्डिंग टू दिस रिएक्शन यू आर गोइंग टू सॉल्व दिस. येस, आर यू तुम्ही करताय का सॉल्व? सिद्धी? येस, घेतली रिएक्शन लिहून? हो. हा, रिएक्शन लिहून घ्या. शिवराज, प्रेम, रिएक्शन झाली का लिहून? तुमची रिएक्शन झाली लिहून? नाउ अकॉर्डिंग अबाव रिएक्शन यू आर गोइंग टू सॉल्व दिस. ट्राय करा. इथे फक्त अल्कीन आहे, म्हणजे इथिन आहे इथे फक्त, आणि खाली मी फक्त प्रोपीन दिला, एवढाच डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. बरोबर, हा इथिन आहे. तर अकॉर्डिंग टू दिस सॉल्व दिस. हा इथेनॉल तयार झाला. 2 कार्बन आहेत म्हणून त्याला आपण मिथेनॉल.
खाली काय तयार होईल ते सांगा मला. हे झालं कुणाचे सॉल्व? कॅन यू गॉट प्रोडक्ट? व्हेरी गुड, करेक्ट. अजून कुणाचा आहे का प्रोडक्ट? ओके, चलो करू. पहिली रिएक्शन पहा, इथेमध्ये आपण डायबोरेन टाकला होता, तर इथे ट्रायल्काइल बोरेन ट्रायइथाइल बोरेन तयार झाला होता. तसेच आपण इथे प्रोपीन मध्ये डायबोरेन टाकूयात, तर इट गिव्स यू ट्रायप्रोपाइल बोरेन. THF. This is CH3, CH2, CH2. This addition of brain here, boron. 6 मोल्स होते हे 6, म्हणून आपण काय केलं, ट्वाइस ऑफ बोरेन 2 होते, सो 2 मोल्स ऑफ बोरेन आणि 3 to 6 मोल्स ऑफ दिस प्रोपेन. ओके, म्हणून आपण असं 2 मोल्स ऑफ CH3, CH2, CH2 थ्राइस बोरॉन. आता ह्याच्यामध्ये आपण कशाचे ऍडिशन करूया, H2O2 चे ऍडिशन करू. अल्कलाइन NaOH, NaOH च्या प्रेझेन्स मध्ये H2O2 टाकतोय. हा H2O2 इथून ब्रेक करा आणि हा बोरॉन इथून ब्रेक करा. नाउ यू गॉट हियर CH3, CH2, CH2OH plus this BOH thrice. So 1, 2, 3, 3 कार्बन म्हणजे प्रोपेन, प्रोपान, 1 ओल. ई काढून टाकणार आपण, प्रोपान 1 ओल. ओके, करेक्ट. ऑल ऑफ यू गेट अबाउट दिस रिएक्शन? Yes, ma'am. Okay, ठीक है. So this is a hydroboration oxidation. Now the next reaction we are going to see. That is polymerization reaction. पुढची रिएक्शन स्टडी करूयात, पॉलिमरायझेशन रिएक्शन. 6 नंबर रिएक्शन, पॉलिमरायझेशन. आता अगोदर आहे ना, पॉलिमर ह्या वर्डचा मिनिंग समजावून घेऊयात. व्हॉट इज पॉलिमर? पॉली म्हणजे मेनी, मर्स दॅट इज मॉलिक्यूल. ओके, मग पॉलिमरायझेशन म्हणजे काय, ज्यावेळेस खूप सारे मॉलिक्युल्स एकत्र येऊन एक मोठा ह्यूज कंपाऊंड बनवतात, त्या प्रोसेसला आपण म्हणतो पॉलिमरायझेशन प्रोसेस. राईट. मी अगोदर डेफिनेशन लिहिते, नंतर परत एकदा आपण समजावून घेऊयात की पॉलिमरायझेशन प्रोसेस काय असते. सी, अ प्रोसेस by which large number of monomers combines together to form
long chain molecule, to form a long chain molecule that is called as polymer. This is called as polymer, and the process is called as polymerization. And the process is called polymerization. ओके, तुम्हाला लक्षात आलं असेल. इथे मी एक वर्ड लिहिला पहा, मोनोमर. मोनोमर म्हणजे काय? मग सिंगल युनिट ऑफ मॉलिक्यूल, दॅट इज अ मोनोमर. मग आपण काय लिहिले पहा, when the process by which a large number of monomers they get combined together to form a long chain molecule that is called as polymer. ज्यावेळी खूप सारे मोनोमर एकत्र येतील आणि त्यांच्यापासून एक मोठा मॉलिक्यूल बनेल, ह्यूज मॉलिक्यूल बनेल, त्याला म्हणतो आपण पॉलिमर, आणि त्या प्रोसेसला म्हणणारे पॉलिमरायझेशन. आता एक सिंपल एक्झाम्पल सांगते पहा मी. फॉर एक्झाम्पल, एखादी भिंत बनवण्यासाठी आपण ब्रिक्स यूज करतो, विटा यूज करतो, बरोबर. तर एक वीट म्हणजे काय असेल? येस, एक वीट म्हणजे काय असेल? एक वीट म्हणजे मोनोमर असेल, बरोबर. एक वीट म्हणजे आहे मोनोमर. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा खूप साऱ्या लॉट्स ऑफ लार्ज नंबर ऑफ वीट्स कंबाईन करताल, त्यावेळेस एक मोठी सारी भिंत बनेल, एक बिल्डिंग बनेल, त्याला म्हणतो आपण पॉलिमर. येते लक्षात? तुम्ही छोटे मुलं ते बिल्डिंग ब्लॉक्स खेळताना पाहिले असतील, तर त्याच्यातला एक ब्लॉक, एक बिल्डिंग ब्लॉक, एक ब्लॉक म्हणजे मोनोमर. And when we combine a lots of blocks together to form a one huge chain molecule that is called as polymer. ठीक आहे, तर पॉलिमरायझेशन प्रोसेस म्हणजे काय ते लक्षात आलं असेल तुमच्या. नेक्स्ट, दिस पॉलिमर्स आर हायर मॉलिक्युलर वेट. यांचं मॉलिक्युलर वेट कसं असतं? हाय असतं, बट ऑब्विसली हाय असेल, कारण का लार्ज नंबर ऑफ मोनोमर पासून ते बनलेले असतात. सो पॉलिमर हॅव लार्ज हायेस्ट मॉलिक्युलर वेट. पॉलिमर हॅव हाय मॉलिक्युलर वेट. पॉलिमरचं मॉलिक्युलर वेट हे हाय असतं. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, we use n mole of monomer, that is ethene. n mole of monomer आपण इथे यूज केले. n म्हणजे खूप सारे मोल आपण मोनोमरचे यूज केले, इथेनचे यूज केले, at a high temperature, and 1500 atmospheric pressure. एवढ्या प्रेशरवर. तर काय तयार होतं पहा, ह्यांच्यापासून एक पॉलिमर तयार होईल, that is CH2 n times, राईट. म्हणजे हा CH2 ग्रुप एकमेकांना काय होईल, लॉट्स ऑफ टाइम इट गेट कंबाइन्स टुगेदर लाईक दिस, CH2 they get combines together because here we use n moles. इथे जवळजवळ 100 मोल्स, 200 मोल्स आपण यूज केले, तर ते सगळे मोल्स एकमेकांबरोबर काय होतात, ह्या टाईप मध्ये कंबाईन होतात. मग ह्यांना मी जनरली कसं लिहिलं, ह्या वे मध्ये लिहिलं, CH2 n टाइम्स. ओके, सो दिस इज नथिंग बट अ पॉलिमर. ह्याला म्हणतो आपण पॉलिमर, राईट. सो हा जो तयार झाला पॉलिमर, दॅट इज अ पॉलिथिन. पॉलिइथिन पॉलिमर. हा जो तयार झाला पॉलिमर त्याला म्हणतात पॉलिइथिन पॉलिमर. ओके, आता पॉलिथिन हा वर्ड तुम्ही लॉट्स ऑफ टाइम यूज केलाय पहा. आपण पॉलिथिन बॅग्स यूज करतो, म्हणजे प्लास्टिक बॅग्स. ओके, आपल्या सिंपल लँग्वेज मध्ये पॉलिथिन बॅग्स, दॅट इज अ प्लास्टिक बॅग्स. मग पॉलिथिन बॅग्स, ज्या पॉलिथिन बॅग्स असतात त्या अशा बनतात पहा. इथिन मॉलिक्युल्स n टाइम्स ज्यावेळेस पॉलिमराइज होतो ॲट अ हाय टेम्परेचर आणि ॲट अ हाय ॲटमॉस्फेरिक प्रेशर, इट कॅन फॉर्म अ पॉलिथिन कंपाऊंड. ओके, आता याचा अजून एक एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल घेऊया आपण. आपण इथे फक्त लिहून ठेवूयात n, दॅट n विच रिप्रेझेंट number of repeating unit. N represent number of repeating unit. किती रिपीटेटिंग युनिट आहे ते n रिप्रेझेंट करेल तिथे.
Now the next example is, another example is tetrafluoroethene. ह्या कंपाऊंडचं नाव आहे टेट्राफ्लोरोइथिन. टेट्राफ्लोरोइथिन मध्ये जर पॉलिमरायझेशन झाला, then it gives you CF2 and CF2 mole, but how many times? N times. Here we use n times this. This compound is known as Teflon. ह्या कंपाऊंडला आपण म्हणतो टेफ्लॉन कंपाऊंड. ठीक आहे, तर हा एक पॉलिमरचा एक्झाम्पल पाहिला आपण. So n times when we use tetrafluoroethene, it gives you Teflon like a polymer. ठीक आहे, so this is all about polymerization. मग poly म्हणजे many molecules when get combines together to form a one huge polymer, that and the process is called as polymerization. Polymerचं molecular weight highest असतं, and these are the two example for the polymerization. Okay, ठीक आहे, all of you get it about this polymerization? Yes, ma'am. Okay, ठीक आहे. Now we are going to see the next reaction, that is hydroxylation reaction. I think the 7th number reaction असावी ही. Yes, 7th number reaction, hydroxy. 7th and last number reaction. Last reaction is this hydroxylation reaction. Last reaction of alkene. Hydroxylation reaction. Okay. See, when alkene reacts with cold and alkaline KMnO4, they gives the glycol. See, when alkene react with cold and concentrated KMnO4, म्हणजेच त्याचं नाव आहे पोटॅशियम परमॅग्नेट. KMnO4 gives glycol. ग्लायकॉल नावाचा कंपाऊंड तयार होतो तिथे. सी, ज्यावेळी अल्किन KMnO4 बरोबर रिॲक्ट होतील ते देतील ग्लायकॉल. ग्लायकॉल नावाचा कंपाऊंड. रिॲक्शन करूयात पहा. दिस इज अ अल्किन, CH2 double bond CH2. It is an alkene. When this alkene is treated with HOH, that is water molecule, in presence of alkaline KMnO4, KMnO4, that is potassium permanganate. KMnO4 चं नाव आहे पोटॅशियम परमॅग्नेट, KMnO4. तर आपल्याला इथे भेटणार आहे ग्लायकॉल. मग ग्लायकॉल म्हणजे काय? 1,2-diol is called as glycol. So this compound is called as glycol, or its IUPAC name is ethane 1,2-diol. याचा IUPAC नेम असेल ethane 1,2-diol. मग अशा प्रकारचा कंपाऊंड तयार होतो by addition of alkaline KMnO4. This OH group is get added over this 2 group and we get a glycol. See the next reaction if you are going to see. This is example 1. If you are going to see the next example, for example, CH2 of water and alkaline KMnO4, that is potassium permanganate. Compound काय तयार होईल पहा. CH3, this CH, हे compound खाली साईडला लिहू. Here we get this CH, COH, इथे असणारा हायड्रोजन CH and here that is all. हा कंपाऊंड ग्लायकॉल असेल. नाव त्या ग्लायकॉल 1,2-diol ला ग्लायकॉल म्हणतात. ठीक आहे, मग आता ह्या कंपाऊंडचं नाव काय आहे? 3 कार्बन आहेत म्हणजेच प्रोपेन. 1 आणि 2 पोझिशनला डायॉल आहे, डायओल, डाय अल्कोहोल, डायऑल. ओके, सो दिस इज द हायड्रॉक्सिलेशन रिॲक्शन. आता ही जी हायड्रॉक्सिलेशन रिॲक्शन आहे ही आपल्याला बेअर्स टेस्ट मध्ये यूज केली जाते. इट इज यूज्ड इन अ बेअर्स टेस्ट. Bear's test for the detection of unsaturation. For detection of
अनसॅच्युरेशन. आता पहा, आपण अल्किन मध्ये टाकतो KMnO4. KMnO4 चा जो कलर असतो तो कलर असतो पर्पल कलर. ओके, KMnO4 चा जो कलर आहे तो आहे पर्पल कलर. आता ज्यावेळेस, आणि हा अल्किनचा कलर कसा असतो, अल्किनचा कलरलेस असतात. मग ज्यावेळेस ह्या कलरलेस कंपाऊंड मध्ये आपण पर्पल कलरचा KMnO4 टाकतो आणि जर पर्पल कलर डिसअपियर झाला, तिथे जर KMnO4 चा पर्पल कलर निघून गेला, तर आपण म्हणतो की अनसॅच्युरेटेड कंपाऊंड इज प्रेझेंट. आता अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेडचा मीनिंग तुमच्या लक्षात असावा. अनसॅच्युरेशन म्हणजे कार्बन कार्बन मल्टिपल बॉन्ड. म्हणजे ही टेस्ट आपल्याला डिटेक्शन साठी यूज केली जाते. दॅट इज अल्किन मध्ये, म्हणजे मल्टिपल बॉन्डेड कंपाऊंड मध्ये जर KMnO4 टाकला तर हा KMnO4 चा जो स्वतःचा पर्पल कलर असतो तो काय होतो, निघून जातो. ओके, पर्पल कलर disappears and from this you can confirm that our compound is unsaturated compound. त्याच्यावर आपण म्हणू शकतो की आपला कंपाऊंड कसा आहे, अनसॅच्युरेटेड आहे. अनसॅच्युरेटेड. ओके, खाली इथे एकदा लिहून ठेवते परत, सॅच्युरेशन अनसॅच्युरेशन. Unsaturation is nothing but carbon multiple bond. Directly we can, unsaturation is bond and carbon carbon triple bond, and saturation is, saturated compound is nothing but carbon carbon single bonded compound. ठीक आहे. तर बेस्ट टेस्ट किंवा KMnO4 ची टेस्ट मग कशासाठी यूज केली आपण, फॉर द डिटेक्शन ऑफ unsaturation. Okay, see, observe this reaction once and reaction लक्षात आली का चेक करा. हायड्रॉक्सिलेशन रिएक्शन. ओके, आलेली रिएक्शन. ओके ओके प्रेम, ओके शिवराज, ठीक आहे. ओके साक्षी सिद्धी, ठीक आहे. वी आर गोइंग टू द यूज. नाउ वी आर गोइंग टू अल्किन. अल्किनचे युजेस पाहूया का. See, the very first use for the alkene is they are used as a starting material. They are used as a material for preparation of. आता आपण वरती केमिकल रिएक्शन पाहिल्या त्याच्यावरचा हा यूज आहे. यूज फॉर द starting material for the preparation of alcohol. आता वरती आपण डायनॉल, that is alcohol, aldehyde, acid, कीटोन किंवा अल्काइल हलाइड. अल्काइल हलाइड प्रिपरेशन आपल्याला अल्कीनचा यूज होतो एक्सेट्रा. See the next use for the alkene. What is the second use for the alkene? Ethene. Alkene मध्ये specific zinc असतो. Ethene. It is used in artificial ripening of fruit. Artificial ripening of, like fruits like banana, mangoes, etc. ओके, बनाना किंवा मँगो हे आर्टिफिशियली पिकवण्यासाठी इथिन हा गॅस यूज केला जातो. तुम्ही जर कधी ह्याच्या भट्ट्या पाहिल्या, कशाच्या, बनाना पिकवण्या भट्ट्या पाहिल्या, तर तिथे अशा क्लोज रूम असतात आणि त्या क्लोज रूम मध्ये इथिन हा गॅस सोडला जातो आणि अकॉर्डिंग टू दिस दे कॅन प्रिपेअर दिस काइंड ऑफ बनाना, मँगो हे फ्रुट्स पिकवले जातात. ठीक आहे. नेक्स्ट यूज एस्थेटिकल्स. इथिन किंवा अल्किन यूज एज एस्थेटिक. anesthetic म्हणून यूज करतात. What is anesthetic? Can you know the meaning for the anesthetic? Anesthesia काय? Anesthesia म्हणजे भूल देणे. तर हे जे असतात इथिन अल्किन कंपाऊंड also used as anesthetic. Next,
ethene or propene used in मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पॉलिथिन. कोणत्या प्रोसेसमध्ये मॅन्युफॅक्चरिंग केलं आपण पॉलिथिनचं? इन पॉलिथिन पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये याचं मॅन्युफॅक्चरिंग केलं होतं आपण. पॉलिथिन किंवा पॉलिप्रोपिलीन. ओके, हे पॉलिमर बनवण्यासाठी यूज केलं जातं. प्रोपीन इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ अँड पॉलिप्रोपाइलिन. आणि पॉलिप्रोपाइलिन यूज केलं जातं. They are used in bags किंवा बॉटल्स किंवा टॉयज मध्ये यूज केली जातात. ओके, दे आर युज्ड इन पॉलिथिन बॅग्स, बॉटल्स और टॉयज, ह्यांच्यामध्ये हे यूज केले जातात. ओके, सो दिस आर द यूज ऑफ द सगळे यूज ह्यांचे पहा. स्टार्टिंग मटेरियल फॉर प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, अल्डिहाइड, ऍसिड किंवा अल्काइल हॅलाइड्स. इथिन यूज्ड इन आर्टिफिशियल ड्रायपिंग, आर्टिफिशियली फ्रुट्स पिकवण्यासाठी यूज केला जातो. कोणत्या फ्रुट्स लाईक बनाना, मँगोज एक्सेट्रा. इट इज यूज इन एस्थेटिक देण्यासाठी यूज केला जातो. Then it is used in the preparation of manufacture of polythene, polypropylene, and used in a this polythene and polypropylene is used as a for the preparation of bag, bottles, and toys. So all of you get about its uses. Okay, see here we finish alkene. ठीक आहे, आपण चॅप्टर केला हायड्रो. आपण आता कोणते पॉइंट्स फिनिश केले? The first, that is alkene, and the next, that is alkyne. हे दोन्ही पार्ट आपले फिनिश झाले. नाउ द नॉट अल्काइन, सॉरी, alkene and alkene. We finished about alkene and alkene. And alkene. Missed about this. Alkene आणि alkene झालेला आहे आपला. नेक्स्ट पार्ट आपण आता स्टार्ट करणार आहोत अल्काइन. पुढचा पार्ट आहे अल्काइन आणि त्यानंतर पार्ट आहे एरोमॅटिक हायड्रोकार्बन. एरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणजे पहा एक टेंटेटिव्ह चार पार्ट्स मध्ये आपलं चॅप्टर डिवाइड होतं. अल्केन, अल्काइन आणि एरोमॅटिक हायड्रोकार्बन. त्यातले दोन पार्ट्स फिनिश झाले, अल्केन, अल्कीन. नाउ द थर्ड पार्ट आय एम गोइंग टू स्टार्ट, दॅट इज अल्काइन. So we're going to start about this alkyne. So first of all, according to the concept of alkene and alkane, can you tell me the definition for alkyne? According to logic, you know what are किंवा तुमच्या लॉजिक मध्ये किंवा तुमच्या स्टडी मध्ये अल्काइन म्हणजे काय आहे? कार्बन. Very good. The carbon triple bonded compounds. Very nice. Okay. मग आता पहा आपण त्यांना डेफिनेशन कसं टाकू शकतो पहा. अल्काइन काय? They are aliphatic unsaturated hydrocarbons. Alkynes are aliphatic unsaturated hydrocarbons containing carbon triple bond. Containing carbon triple bond. These are called as alkynes. Okay, आपण आला मग अल्काइल बॉन्ड मध्ये ऍटलीस्ट एक तरी कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल आपण म्हणणारे ऍबिट करणारे अल्काइन्स. ओके, नाउ वी आर गोइंग टू सी अबाउट द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्काइन. फॉर्म्युला ऑफ अल्काइन. मग अल्काइनचा जनरल फॉर्म्युला is be fast. Alkane. Sakshi is a general CnH2n -2. No. सिद्धी तू काय सांगत? Can you repeat? साक्षी तुला CnH+2. No, it's not HN. See, that is CnH2n+. Okay, alkene's का CnH2n. Now we are going to write about alkyne. So alkyne's general formula काय आहे?
2 and minus 2. So this is the general formula for the alkyne. I think so साक्षी तुम्हाला अल्काइनचा सांगितला होता, राईट? सो दिस मला वाटलं तुम्ही अल्काइनचा विचारताय. ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी अल्काइनचा विचारत होते. ओके ठीक आहे. सो इट इज अल्काइन and H2 minus 2. Now see next point we are going to see, that is isomerism. आपण स्टेप वाईज जाऊया सगळं, अल्केन अल्किन अल्काइन सगळ्यांमध्ये आपण स्टेप्स वाईज जातोय. अगोदर आपण अल्काइन म्हणजे काय पाहिलं, देन वी आर गोइंग टू सी द जनरल फॉर्म्युला, and now next we are going to see their isomerism. Alkyne कोणत्या isomerism दाखवतं का? Alkyne shows position isomerism. First of all, isomerism म्हणजे काय? I hope you remember about this isomerism. That is a compound having same molecular formula but different structural formula. आपण isomerism. आता अल्काइन कोणत्या isomerism दाखवतं? Position isomerism. काय example? To this C triple bond CH. The next compound is CH3 C triple bond C CH3. ओके, फर्स्ट ऑफ ऑल शोधा हे दोघं एकमेकांचे आयसोमर आहेत का, ते आपण कसं शकतो, त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करून. सो ह्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? It is C3, sorry, not C4, not C3. It is C4 H6. This one is also C4H6. Okay, मग आयसोमेरिझम म्हणजे काय? द कंपाऊंड विच हॅव्हिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर. म्हणजे हे दोघं एकमेकांचे आयसोमर दिसतात बिकॉज दे हॅव द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट अ डिफरंट स्ट्रक्चर. नाव द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज 1, 2, 3 and 4. 4 कार्बन आहे म्हणजे ब्यूट. फर्स्ट पोझिशनला ट्रिपल बॉन्ड आहे, सो ब्यूट 1 वाईन. ठीक आहे, YNE म्हणजे ट्रिपल बॉन्ड. नेक्स्ट ह्या कंपाऊंडचं नाव काय येईल अकॉर्डिंग टू दिस? 1, 2, 3 and 4. 4 कार्बन म्हणजे ब्यूट, पण सेकंड पोझिशनला ट्रिपल बॉन्ड आहे, सो 2 वाईन. ओके, तर ह्याला म्हणतात पोझिशन आयसोमेरिझम. पोझिशन वेगळी आहे. तुम्ही जर पाहिलं तर कार्बन कार्बन डबल बॉन्डची पोझिशन, ट्रिपल बॉन्डची पोझिशन डिफरंट आहे. हिअर इट इज प्रेझेंट ॲट ए फर्स्ट पोझिशन, while here it is present at a second position. So position of triple bond is different, therefore it shows only position isomerism. ठीक आहे. ओके, पुढची रिएक्शन आहे प्रिपरेशन ऑफ अल्काइन. तर आता प्रिपरेशन आपलं फिनिश होणार नाही, सो टुमॉरो वी आर गोइंग प्रिपरेशन. आजच्याला काही प्रॉब्लेम आहे का ते चेक करूयात, आणि वी आर गोइंग पूर्ण स्क्रीन. पहिला पॉईंट पाहिला होता हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. नाउ सी दिस इज द रिएक्शन. Is there any doubt in this reaction? सांगा. No ma'am. Okay. No ma'am. Very good. Next पुढची रिएक्शन पाहूयात काय घेतली होती आपण. नेक्स्ट रिएक्शन वी स्टडी एकदम पॉलिमरायझेशन लक्षात आलंय. Okay. Now the next reaction we study hydroxylation. किती अल्काइल केमिकल यूज केला तर ग्लायकॉल तयार होतो, 2 डायॉल. ओके, and the last we study the uses. ओके, uses सोपे होते. त्याच्यानंतर आपण अल्काइन स्टार्ट केला. अल्काइन जनरल फॉर्म्युला, आयसोमेरिझम and this point. अल्काइनच्या प्रिपरेशन रिएक्शन आपण उद्या स्टडी करूयात. आता तुम्ही काय करणार आहात पहा, अल्केन आणि अल्कीन आपला फिनिश झालाय. मी तुम्हाला अल्केनची असाइनमेंट दिली होती, राईट? केली का सगळ्यांनी असाइनमेंट? अल्केनची असाइनमेंट मी तुम्हाला ग्रुपवर पोस्ट केली होती. कॅन यू फिनिश दिस असाइनमेंट? येस. अल्केन साठीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला ग्रुपवर सेंड केले होते, तर तुम्ही ते सॉल्व्ह केलेत का? ओके, ग्रुपवर आहेत ते क्वेश्चन्स पहा.
अल्काइन साठीचे क्वेश्चन सेंड केले ग्रुपवर असेच आहेत अजूनही. तर आता अल्किन साठीचे अल्किन साठीचे क्वेश्चन्स मी तुम्हाला सेंड करेल. So first of all, it is necessary to prepare for the alkane. Okay, is there any doubt? No, ma'am. Okay, ठीक आहे. अल्किनची जी मी दिली होती असाइनमेंट ती तुम्ही सॉल्व्ह करून टाका. जर नसेल मी तुम्हाला अल्किनची असाइनमेंट पोस्ट करते. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ अल्किन अँड यू हॅव टू सॉल्व्ह ऑल्सो. ओके, अल्किनची असाइनमेंट का वर दिली मला असाइनमेंट. ओके, वरती स्क्रोल करून पहा तुम्हाला सापडेल अल्किनची असाइनमेंट. ठीक आहे. सो वी स्टॉप हियर. If you don't have any doubt, we stop here.